पण 72 साली स्वातंत्र्याला 25 वर्ष पूर्ण झाली. मी त्यावेळी युथ काँग्रेसचा नुकताच अध्यक्ष झाला. महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. 9 ऑगस्टला क्रांती दिनाचा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्राला मी करायचो. फार सुंदर, म्हणजे मशाल मिरवणूक काढली होती पुण्यामध्ये, प्रचंड मोठी मशाल. 53 वर्षापूर्वी सगळ्या दैनिकात माझ्या मशाल मिरवणुकीचा फोटो आहे. मध्ये असं घेऊन चाललो. 53 वर्षापूर्वी 72 साली. आणि त्यावेळी समूह गानाला फार महत्त्व होतं. तर 72 साली 9 ऑगस्टला गवालिया टँक, म्हणजे आजचा क्रांती मैदान, जिथं छोडो भारतचं आंदोलन झालं, तिथे 25चा रौप्य महोत्सव होता. व्यासपीठावर वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, प्रभाकर कुंटे, प्रकाश मोहाडीकर, किसनवीर, मला काय नावं सांगू, बिलारे गुरुजी, हा अथांग सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांची त्यावेळी हयात होती ती माणसं पुष्कळशी. आणि मग आम्ही नवीन कार्यकर्ते वगैरे. आणि माझ्याकडे लक्ष दिलं किसनवीरांचं, आबांचं, फार मोठे क्रांतिकारक. आबांनी मला सांगितलं, अरे उल्हास इकडे म्हणाले, माईक घे. म्हणले ते, ब्रीद तुझे विस्मरणीय सैनिकाचा आलेले का, क्रांती येता पाऊल मागे घेऊन भागेले का, ज्या ध्वजापुढती आदरे नमता त्या ध्वजाला प्राण जाऊ संगरी रक्षा आलं का, असं गीत. ते गीत म्हणताना, ते गाणं म्हणताना सुद्धा आजही दादांचे डोळे भरून आलेत. त्यांना ते पुढं म्हणता येत नाही तितकं ते गहिवरलेत. तो काळ, तो संस्कार, तो आजही आपल्याला दादांच्या रूपात दिसतोय.